नमस्कार, मी प्रियदर्शनी हिंगे आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मॅक्स महाराष्ट्रमध्ये. तुम्ही कालच्या अपडेट्स ऐकल्याच असतील. त्यामध्ये महाराष्ट्राचं मराठी भाषणचं धोरण जे आहे ते जाहीर झाल्याचं कळलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल आणखीन एक धोरण जाहीर झालं, पण आपण महाराष्ट्रात राहतो आणि महाराष्ट्रात मराठीला मानाचं स्थान नाही असं अनेकांना वाटतं. ते का वाटतं यावर आपण पुन्हा कधीतरी चर्चा करू, पण ते वाटतं म्हणूनच हे धोरण फार महत्वाचं आहे. या धोरणाने नक्की काय बदल होणार आहे आणि हे बदल खरं तर शासकीय लेवलवर व्हायला हवे की आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये व्हायला हवे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधणार आहोत. आणि त्यासाठीच आपण निमंत्रित केलेलं आहे मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख सरांना. सर, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. नमस्कार सर्व श्रोत्यांना, माझा नमस्कार. अखेरीस म्हणजे तब्बल 10 वर्षांनंतर मराठी भाषेचं धोरण जे आहे ते जाहीर केलेलं आहे. सर, पण हे धोरण जाहीर जरी झालेलं असलं तरी मराठीला मानाचं स्थान प्राप्त होईल या धोरणामुळे, असं तुम्हाला वाटतं का? हे खरं आहे की जवळपास 10 ते 12 वर्षानंतर हे आपलं मराठी भाषा धोरण अंतिम करून शासनानं मंजूर केलेलं आहे. पण हा जो सुरू आहे की आणखीन एक धोरण महाशासनाचं, असं म्हणायची काही गरज नाहीये. कारण मराठी भाषा धोरण हे आपल्या सर्व जीवनाच्या क्षेत्राला स्पर्श करणारं धोरण आहे. हे तर पहिलं वैशिष्ट्य आहे. आणि मुख्य म्हणजे गेले 60 वर्ष, 1 मे 1960 पासून महाराष्ट्र स्वतंत्र राज्य झालं. मराठी आपली राजभाषा म्हणून आपण जाहीर केली 1964 साली. आणि त्यामध्ये आपण मराठीच्या उन्नतीसाठी आणि मराठीतून सर्व गोष्टी होण्यासाठी राज्यकारभार, शासन व्यवहार, लोकसंवाद आपण अनेक उपक्रम केले. परंतु या मधल्या काळामध्ये आपण असं ठोस असं आपलं नेमकं मराठी भाषेच्या संदर्भात आणि महाराष्ट्रासाठी लोकांसाठी नेमकं काय करायचं ह्याचा एक आराखडा, एक धोरण, एक गोल म्हणा ध्येय हे नव्हतं. आपण आतापर्यंत ह्या काळामध्ये वाटचाल ही धोरण नसताना झालेली आहे. आपण अनेक उपक्रम केले, अनेक गोष्टी सुरू केल्या. त्यामुळे मराठी भाषाला अनेक त्याचा प्रचार प्रसार झाला आणि जीवनाच्या अनेक क्षेत्रामध्ये तिचा प्रसार झालेला आहे. परंतु तरीही आज हे धोरण आपण का जाहीर केलं आणि गेले 10-12 वर्ष आपल्याला ह्याची जाणीव का होत होती, याचे 2-3 कारणं आहेत. एक पहिलं कारण म्हणजे केवळ महाराष्ट्र नाही, भारतातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक भाषेपुढे जे इंग्रजीचं वाढतं अतिक्रमण आहे. त्यामुळे आपल्या भारतीय भाषा ज्या संपन्न आहे, ज्याला अतिशय मोठी परंपरा आहे, त्यामध्ये उत्तम साहित्य आहे, ज्ञानवर्धी झालेली आहे, त्या भाषा मागे पडत चाललेल्या आहेत. आणि एक सर्वे असं सांगतो 2011-21 सालचा की भारताचा सरासरी तर प्रत्येक 26% मुलं आपले इंग्रजी माध्यमामध्ये शिकत आहेत. महाराष्ट्र प्रमाण हे अधिक जास्त 35% पर्यंत पोहोचलेलं आहे. भारतात महाराष्ट्राचा प्रत्येक तिसरा मुलगा किंवा मुलगी आणि भारताचा प्रत्येक तिसरा चौथा मुलगा किंवा मुलगी ही इंग्रजी माध्यमात शिकत चाललेले आहेत. म्हणजे आपण एका अर्थानं आपली मातृभाषा ही खरी ज्ञानभाषा असते असं मानलं जातं. कारण शेवटी आपण रोज जे बोलतो त्या भाषेला असतं, त्याची एक सांस्कृतिक परंपरा असते आणि त्यातून आपण जे शिक्षण घेतो त्याचं आकलन चांगलं होतं आणि ते आपल्याला समजते आणि त्यातूनच संशोधन वृत्ती जिज्ञासा असते. परंतु आपण सर्व भारतीय भाषा राज्यांनी आपली राज्य भाषा मातृभाषा सोडून इंग्रजी कास पकडलेली आहे. ब्रिटिश काळामध्ये ते ठीक होतं, त्यांना इथं राज्यामध्ये त्यांनी इंग्रजी भाषा आणली, हे बरोबर आहे. परंतु जेव्हा स्वतंत्र भारत झाला आणि असं आपण ठरवलं, पंडित नेहरूने एक कमिशन नेमलं होतं राधाकृष्णनच्या अध्यक्षतेखाली, आणि त्याने असं की आपण पुढील 10 वर्षामध्ये सर्व शिक्षण अगदी शालेय प्राथमिक पासून ते विश्वविद्यालयापर्यंत शिक्षण आपण आपल्या भारतीय भाषेत क्रमाक्रमान करावं. त्यांनी 10 वर्षाचा काळ दिला होता. परंतु आज त्यानंतर किती वर्ष झाले, 70 वर्ष झालेले आहेत, ते आपण करू शकलो नाहीत. कारण ह्याचा अर्थ ज्या अभिजन वर्गांना किंवा मुठभरांना इंग्रजीचा फायदा झाला, जे ब्रिटिश काळामध्ये इंग्रजी शिकून त्यांची मुळात ज्ञानाची आधी परंपरा होती,
त्यांना जे लोक आवश्यक होतं. आणि त्यामुळे त्यांचा स्वार्थ निर्माण झाला. म्हणजे प्रशासन असेल, न्याय व्यवस्था असेल आणि राजकीय व्यवस्था असेल, ह्या सर्व क्षेत्रामध्ये ते एक मुठभर ज्यांची ज्ञानाची परंपरा होती जुन्या काळातली, ते लोक इंग्रजी शिकले आणि ह्या म्हणजे त्याचा प्रस्ताव झालेला आहे. त्यामुळे एका अर्थानं हा श्रीमंत इंग्रजी आणि गरीब मराठी किंवा गरीब तामिळ, गरीब कन्नड अशा भाषेत हा झगडा आहे. म्हणजे ज्यांना परवडतं ते आपले अधिक पैसे देऊन खाजगी इंग्रजी शाळेत प्रवेश घेतात, मुलांना शिकवतात आणि त्यांचं करिअर घडवतात. कारण पैसा असतो, संधी असते आणि त्याचं एक प्रकारचं एक सामाजिक भांडवल असतं. जेव्हा तुम्ही अभिजन वर्ग असता, तेव्हा तुमच्याकडे एक प्रकारचं सोशल नेटवर्किंग असतं, एक प्रकारचं सामाजिक भांडवल असतं आणि प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक स्तरावर तुमच्या सारखेच अभिजन वर्गाचे माणसं असतात. ते तुम्हाला इतरांपेक्षा तुलनेनं अधिक लवकर जवळ करतात आणि तुम्हाला वरच्या ठिकाणी त्याची संधी मिळत असते. हा एक प्रकारचा सामाजिक लढाच आहे. तो भाषिक अंगानं मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेला आहे. तर ह्यामुळे असं लक्षात आलं, की आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तिसरा मुलगी इंग्रजी शिकत आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिकांची संख्या जी एकेका 80% पेक्षा जास्त होती, ती आज 68% झालेली आहे. म्हणजे 32%, म्हणजे प्रत्येक तिसरा माणूस हा मराठी भाषिक राहिलेला नाही, तशी नोंद झालेली आहे. तो हिंदी असेल, इतर गुजराती असेल, अन्य भाषिक असेल, जे काय असेल ते. की प्रत्येकाला भारतात राहायचं स्वातंत्र्य, मुंबईला आलं, पुण्याला हरकत नाहीये. परंतु ते लोक इथं येऊन मराठी शिकत नाहीत, मराठी बोलत नाहीत. उलट आपलंच न्यूनगंड असल्यामुळे की तो नॉन मराठी माणूस असेल त्याच्या हिंदीत बोललं, इंग्रजीत बोललं पाहिजे असं होतंय. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठीचं स्थान हे त्या दुय्यम झालेलं आहे. ही पार्श्वभूमी होती आणि मुख्य म्हणजे आपला बालका असं म्हणलं की इंग्रजी ज्ञानभाषा आहे. आज ती एका अर्थाने 100% खरीच आहे. कारण आपलं गेले 150 पावणे 200 वर्ष सर्व उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण, सायन्स आणि टेक्नॉलॉजीचं, विज्ञानाचं शिक्षण हे प्रामुख्याने आपण इंग्रजीमध्येच दिलेलं आहे. आज भारतात असं कुठल्याही युनिव्हर्सिटी असेल जिथं इंग्रजीचं 90% कोर्सेस चालत असतील. फार तर म्हणजे भाषेचे कोर्सेस चालत असतील मराठीमध्ये किंवा स्थानिक भाषेमध्ये. तर हा एक मोठा आहे. त्यामुळे इंग्रजीशिवाय पर्याय नाही. इंग्रजीशिवाय ज्ञान नाही, इंग्रजीशिवाय रोजगार मिळत नाहीये. तर हा भ्रम ही वस्तुस्थिती आहे, परंतु तो हे आपण निर्माण केली, आपल्याला लादलेली आहे. ह्याचा असा तोटा झालेला आहे, की जे ग्रामीण भागामध्ये लोक शिकतात, त्या ठिकाणी शिक्षणाच्या सोयी तुलनेनं कमी आहेत. त्या ठिकाणी त्यांना शिक्षण मिळू शकत नाही गुणवत्तापूर्ण. मग त्या लोकांचं इंग्रजीच्या अभावी त्यांची बुद्धिमत्ता चांगली असते. इंग्रजी ज्ञान नाही, इंग्रजी माध्यम आहे. कुठलीही भाषा ज्ञानाचं माध्यम असं मराठी असेल तर इंग्रजी असू शकते. त्यामुळे इंग्रजी आपला येत नाही तर आपण सायन्सला जायला नको, डॉक्टर व्हायला नको, आपल्याला जमणार नाही असं वाटतंय आणि त्याप्रमाणे ते झालेलं आहे. तर हे सर्व विचार करता एक लक्षात आलं, की महाराष्ट्राची निर्मिती किंवा भारतातील प्रांतिक रचना जी झालेली आहे, प्रत्येक प्रांताची एक भाषा, असं आपण जे धोरण स्वीकारलं होतं फजा अली कमिशनच्या कमिशनद्वारे, त्याप्रमाणे महाराष्ट्र निर्मिती झालेली आहे आणि मराठी इथली राज्यभाषा आहे, महत्वाची भाषा आपण मान्य केलेली आहे. तर या भाषेमधून लोकव्यवहार चालला पाहिजे, जनव्यवहार चालला पाहिजे, व्यवहार चालला पाहिजे. महाराष्ट्राचे आपण की यशवंत चव्हाण शिल्पकार होते आणि त्यांनी जेव्हा हाती सूत्र घेतली तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं की ते तुम्हाला त्यांच्या वाक्यात त्यांच्या उतारात वाचून दाखवतो तुम्हाला दोरळीचा कल्पना आहे की आपल्या लोकांनी किती विचार केला होता. आपले ते असं म्हणतात की आपल्या देशातले उच्च शिक्षण हे मातृभाषेतूनच झाले पाहिजे. शिक्षण आम्हाला समाजाच्या खालच्या स्तरापर्यंत न्यायचे असेल तर ते परक्या भाषेत कसे देता येईल, म्हणून ज्ञानभाषा आणि लोकभाषा एक झाल्याखेरीज महाराष्ट्राची उन्नती होणार नाही, प्रगती होणार नाही, विकास होणार नाही असं चव्हाण साहेब म्हणले होते आणि अक्षरशः ते खरं आहे. आणि म्हणून 1 मे 1960 ला महाराष्ट्राची स्थापना झाली. मुख्यमंत्री आपले यशवंतराव चव्हाण झाले की पहिल्या 3 महिन्याच्या आत सर्वात मोठा निर्णय जो घेतला तो म्हणजे त्यांनी भाषा संचालनालय स्थापन केलं आणि त्याला काय काम दिलं की आपल्या राज्य कारभाराची भाषा, ब्रिटिश लोक असल्यामुळे सगळे वरचे उच्च अधिकारी ICS असल्यामुळे इंग्रजीत नोटिंग व्हायचं, पत्रिका चालायचं, मिटिंगा चर्चा व्हायच्या.
ती पूर्णपणे मराठीमध्ये आपला राज्यकारभार चालला पाहिजे. त्यासाठी ह्या भाषा संचालनालयाचे काही त्याच्या माणसांनी नेमून तुम्ही राज्य व्यवहाराची प्रशासनिक भाषा घडवा. ती आपण घडवलेली आहे आणि आज तिथं म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये म्हणजे इतर क्षेत्र सोडून द्या, अगदी मंत्रालयातला अगदी मुख्य सचिवापासून ते तलाठ्यापर्यंत किंवा ग्रामसेवकापर्यंत 99% काही अपवाद वगळता हा सर्व आपला राजकीय आपला जो कारभार आहे राज्य शासनाचा, महसूल खातं असेल, ग्रामविकास खातं असेल, सार्वजनिक बांधकाम असेल, कुठल्या खात्यामध्ये कारभार मराठीत चालतो. हे एक मोठं आपण काम झालेलं आहे. तर दुसरं आपल्याला उच्च शिक्षण प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण मराठीत दिलं पाहिजे. आणि जे सर्व विषय आहेत विश्वविद्यालयाचे, महाविद्यालयाचे, त्या प्रत्येक विषयाचा म्हणजे मग रसायनशास्त्र असेल किंवा भौतिकशास्त्र असेल, अभियांत्रिकी असेल, वैद्यकीय असेल, ह्या सर्वसाठी आपल्याला परिभाषा कोश निर्माण केले पाहिजे. म्हणजे त्या भाषेचे जे शब्द आहेत इंग्रजीमधले ते सर्व आपण एकत्र करायचे आणि त्याला पर्यायी असा चांगला मराठी शब्द निर्माण करायचा. आणि तशा आपण आता 52 ते 54 कोश तयार केलेले आहेत. मोठं काम झालेलं आहे. आणि ह्याच्या आधारे तुम्ही पाठ्यपुस्तकं तयार करा उच्च शिक्षणाचे. त्याप्रमाणे अनेक काही प्रयोग झाले आणि काही 10-20 विषयाचे ते पुस्तक तयार पण झाले. पण हा प्रयोग मध्येच बंद पडला. कारण त्यामध्ये एक सूत्रपणा नव्हता, कारणं अनेक असतील, पण ते झालं नाही. हा प्रयोग खंडित झाला आणि इंग्रजीचं वर्चस्व वाढत झालं. म्हणून 2010 साली मराठी भाषा धोरण करावं असा तो पण विचार अनेक मांडला होता. तर त्याला मूर्तरूप आलं आणि त्यांनी हे भाषा संचालनालयाने काम दिलं. तर पहिल्यांदा त्यांनी हे काम तेव्हा आज जसा मी अध्यक्ष आहे तसे 2011-12 मध्ये स्वर्गीय नागनाथ कोतापल्ले अध्यक्ष होते. त्यांनी भाषा धोरण केलं आणि सादर केलं. ते त्यांनी राज्य शासनानं वेबसाईटवर टाकलं त्यांच्या, पण पुढे काही झालं नाही. का झालं नाही काही सांगता येत नाही. कोणी बोलायला तयार नाहीये. आणि त्यानंतर ते सरकार गेलं काँग्रेस आणि एनसीपीचं आणि तिथं भाजप शिवसेनेचं सरकार आलं. सरकार बदललं आणि तेव्हा सदानंद मोरे यांना अध्यक्ष केलं गेलं आणि त्यांना म्हणलं की हे तुम्ही पुन्हा एकदा विचार करा, अभ्यास करा आणि आम्हाला द्या. मग त्यांनी त्यांच्या पद्धतीने अभ्यास करून आधीचा अहवाल पण दिलेला आहे. त्यांनी ते सादरीकरण केलं होतं मंत्र्यापुढे, पण ते निर्णय झाला नाही. का निर्णय झाला नाही? म्हणजे त्यांना मान्य नव्हता, अमान्य होतं, काही मार्ग नाही, झालं नाही, वस्तुस्थिती आहे. ते 2015ला ते 15 नंतर 2022 मध्ये काय दुसरे आधी पण त्याला हे कामच काही दिले नव्हते. जेव्हा 2022 साली आमची समिती स्थापन झाली 1 जानेवारीला आम्ही सर्वांनी काम सुरू केलं 2 वर्षापूर्वी. तेव्हा आम्हाला मॅनेज दिलं होतं की पहिलं की पुढील 25 वर्षात भाषा धोरण आखलं गेलं पाहिजे आणि आम्ही ते ह्या 2 वर्षामध्ये काम करून आखलं. गेल्या एप्रिल महिन्यामध्ये 23 आम्ही सादर केलं शासनाला. सबमिटही केलेलं होतं ते आपण शासनाकडे. ही थोडी पार्श्वभूमी आहे. म्हणून हे धोरण खूप महत्वाचं होतं, वेळ लागलेला आहे. पण हे आणखी एक धोरण नाही, हे ते सर्वात महत्वाचं किंवा द मोस्ट इम्पॉर्टंट असं पॉलिसी आहे, डॉक्युमेंट आहे. ह्यामध्ये क्षमता आहे. हे जर आपण पुढील काळामध्ये टप्प्याटप्प्याने किंवा चांगल्या गतीने राबवलं तर खऱ्या अर्थानं मराठी भाषेची उन्नती होईल. आणि एक जी भीती वाटत होती कुशवाजी यांना की भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे, ही वस्तुस्थिती आज आहे. हा धोका गंभीर आहे. हा जर टाळायचा असेल तर पुढील 10-20 वर्षामध्ये आपल्याला हे काम केलंच पाहिजे. आणि त्यासाठी निर्धारानं हे धोरण आम्ही तयार केलं त्या उद्देशानं आणि राज्य शासनानं एक मराठी प्रेम दाखवून आज ते अंतिम केलेलं आहे, मंजूर केले काल. आणि खरं तर परवा 2 दिवसापूर्वी यशवंत चव्हाणांची हे जयंती होती. त्यांना हे तर 12 मंजूर झालं असतं, त्याला चांगली आदरांजली दिली असती, पण तरी हरकत नाहीये की हे आहे, हरकत नाही. लक्ष्मीकांत सर, तुम्ही स्वतः प्रशासकीय अधिकारी म्हणूनही निवृत्त झालेला आहात. या समितीचे अध्यक्ष होण्याआधी तुम्ही बरंच प्रशासकीय कामकाजही पाहिलेलं आहे. सर, बऱ्याचदा असं होतं की जसं आपण आदल्याही धोरणाबद्दल सांगितलं की धोरणं तयार होतात आणि ती वेबसाईटवर जातात. त्याची अंमलबजावणी होणं
याच्यासाठी कितपत आग्रही समिती राहणार आहे हा एक प्रश्न. आणि लोकांनी जर यासाठी आग्रही राहायचं असेल तर लोकांनी काय केलं गेलं पाहिजे? कारण बऱ्याचदा असं होतं की आता हे धोरण जे आहे ते बरोबर निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केलेलं आहे. त्यामुळे याची अंमलबजावणीची दिशा कशी असेल, ती दिशा कोणी ठरवली पाहिजे, यावरही अजून बऱ्यापैकी संभ्रम आहेतच. आता बघा, की आता बाकी त्याचा राजकीय भाग मी बोलत नाही. कारण मराठी भाषा धोरण मंजूर झालं हे महत्वाचं आहे आपल्यासाठी. हे एका अगदी. अर्थानं शुभवर्तमान आहे, अशी मी आज फेसबुक पोस्ट टाकलेली आहे. मराठी भाषा मंजूर होणे हे शुभवर्तमान आहे आणि यामध्ये क्षमता आहे. आणि आता मराठी भाषा सल्लागार समिती जी आहे, हे कायमस्वरूपी समिती आहे. माणसं बदलतात. आता आता अध्यक्ष, उद्या दुसरा अध्यक्ष येईल, काल दुसरे अध्यक्ष होते, काल परवा. त्यामुळे ही समिती संगम आहे आणि समितीचं कामच आहे राज्य शासनाला मराठीबद्दल सर्व प्रकारचे सल्ले देणं, मार्गदर्शन करणं, त्यांना अभ्यास करून काही शिफारसी करणं. त्यामुळे हे मराठी भाषेचं धोरण त्याच्यात एक परिणिती आहे आणि पुढील काळामध्ये आपल्याला अंमलबजावणीसाठी त्याला त्याच्या अर्थ धरता येतो, चर्चा करता येते. त्यांची मीटिंग दरमहा होत असते. 2-3 महिन्याला आम्ही मंत्र्यांशी चर्चा करत असतो. आणि आज सकाळीच मी दीपक केसरकर साहेबांच्या फोन करून अभिनंदन केलं, कारण मी पुण्यात असल्यामुळे त्यांना ते काल खूप व्यस्त होते अन्य कार्यक्रमात. तर त्या हेच म्हणलं, की आपण आता हे काम केलेलं आहे, परंतु ही खऱ्या अर्थानं मराठी विकासाचा प्रारंभ बिंदू आहे. आपल्याला पुढे खूप काम केलं पाहिजे. आणि आता आम्ही तुम्हाला सांगू तर तुम्ही आम्हाला सांगा आणि आपण मिळून हे ह्यातले काही निर्णय ताबडतोब कसे सुरू करता येतील. आता अर्थात आचारसंहिता त्या त्याचे काम होणार नाही. परंतु जून पासून आपल्याला हे काम निश्चित सुरू करता येईल. जूनमध्ये आपलं अंतिम बजेट होणार आहे. आता आपला अंतरिम सादर केला होता अर्थमंत्र्यांनी आपल्या. आता त्यावेळी ह्याच्यामध्ये आपल्याला ह्याच्या आधारे वाढीव तरतूद मागता येईल, मागून घेतली पाहिजे. त्यासाठी आम्ही काम सुरू करूच आणि त्याला प्रयत्न करूच. शेवटी आमचं काम सल्ला द्यायचा आहे, पाठपुरावा करायचा आहे. शेवटी अगदी. धोरण शासन मंजूर केलं, परंतु आम्ही पाठपुरावा केला होता आणि त्याचा आग्रह धरल्यामुळे हे काम झालेलं आहे आणि हे होईल. आणि शेवटी कसं आहे नाही का, या धोरणात एक बाब अतिशय महत्वाची आहे, जी आधीच्या धोरणामध्ये बिलकुल नव्हती, आणि ती म्हणजे मराठी भाषा ही तंत्रज्ञान सुलभ कशी होईल याकडे आपण लक्ष दिलेलं आहे. याबद्दल थोडंसं सांगता येईल का सर? सांगतो ना, की आपलं जुन्या धोरणातले काही गोष्टी केल्या आहेत, परंतु तुम्ही म्हणल्याप्रमाणे ही मराठी ज्ञान भाषा होण्यासाठी, मराठी रोजगाराची भाषा होण्यासाठी आणि आजची तरुण पिढीची जी आकांक्षा आहे उच्च झेप घ्यायची, त्यासाठी माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे ही पिढी पुढे जात चाललेली आहे. त्यामुळे मराठी ही माहिती तंत्रज्ञानाची भाषा कशी होईल आणि थोडक्यात ती तरुणाची भाषा कशी होईल, त्यांच्या अभ्यासाची, त्यांच्या ज्ञान संपादनाची आणि त्यांच्या आवेगी भाषा कशी होईल, ह्यावर आम्ही खास भर दिलेला आहे. आणि त्यामध्ये अनेक शिफारसी आहेत, त्या सर्व केलेल्या आहेत. म्हणजे थोडक्यामध्ये मराठीमधून शिकून तुम्हाला उच्च शिक्षण घेता आलं पाहिजे. मराठीमधून शिकल्यानंतर तुम्हाला रोजगार मिळाला पाहिजे चांगल्या पद्धतीचा, तर त्यामुळे तुमचं जीवन व्यतीत करता येईल. आणि हे जे सर्व क्षेत्र आहेत ज्ञानाची, अभिव्यक्तीची, त्यामध्ये मराठी आपल्या तरुणांना इंग्रजीच्या आज जसं इंग्रजीमध्ये व्यक्त होतं, तसं मराठी व्यक्त होता आलं पाहिजे. आणि त्यासाठी जो ज्ञानकोश आहे, विकिपीडिया आहे, डिक्शनरीज आहेत, हे जे सर्व सोशल माध्यम आहेत, त्यातून ज्ञान, मनोरंजन, विज्ञान मिळतं. त्या सर्व ठिकाणी इंग्रजी प्रमाणेच मराठीचा अवलंब व्हायला पाहिजे. एक उदाहरण देतो. आपण विकिपीडिया आपण म्हणतो तर आहे. समजा आपण कुठला एक विषय घेतला आणि तो काढला, समजा उदाहरण काश्मीर प्रश्न, तर काश्मीर तिथं 1000 एक लेख मिळतील आपल्याला, नोंदी मिळतील. मराठीत किती वेळ 200-300 मिळतील. त्या 1000 पद कशा जातील? तर हा एक उदाहरण दिलं. ह्या पद्धतीने केलं पाहिजे. त्यामध्ये शासनाचा सहभाग महत्वाचाच आहे. आता म्हणते शासनाने लोकांना का करू नये? तर लोकांनी केलं असतं तर शासनाची धोरणाची गरज पडली नसती. की लोक जेव्हा उदासीन असतात, कारण शेवटी शासन आपलंच प्रतिनिधी आहे. जसे आपण होतो तसं शासन आता उदासीन होतं. जेव्हा लोकांचा रेटा वाढला तेव्हा शासनाने त्याला रिस्पॉन्स दिलेला आहे. त्यामुळे एक सूत्र असं आहे, जेव्हा लोक उदासीन असतात, राज्य शासनाला त्यात हस्तक्षेप करावा लागतो त्या क्षेत्रामध्ये. आतापर्यंत लोकांनी केलेलं नाहीये प्रमाणामध्ये, आता हळूहळू वाढत चाललेलं आहे. आणि हे नवं तंत्रज्ञान हे युजर फ्रेंडली असल्यामुळे
प्रत्येक ग्रामीण माणूस सीमा व्यक्त होत चाललेला आहे. आज आपण WhatsApp पाहिले किंवा Facebook पाहिले किंवा Instagram सारखे माध्यम पाहिले, तर लोकं बिनधास्त मराठीत लिहितात हे पाहिलेलं आहे. हे प्रमाण आजही किती 5-10% 15% असेल. हे खूप वाढलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं मराठी भाषा होऊ शकेल, असं वाटतं. त्यामुळे शासनाच्या धोरणासाठी शासनाने स्वतः मराठी भाषा विभाग आहे आणि त्याला एक मंत्री असतात, एक चांगला मोठा सचिव असतो. त्यामुळे त्या विभागाचं कामच ऑब्व्हियसली आणि केवळ हे मराठी भाषाचं धोरण नाहीये, हे सगळ्या विभागाला लागू आहे. म्हणजे अर्थ विभाग असेल, सार्वजनिक बांधकाम असेल, सांस्कृतिक कार्य विभाग असेल, उच्च शिक्षण असेल, ग्रंथालय चळवळ असेल, हे सर्व त्यात आलेलं आहे. हे आहे आणि ह्यामध्ये आपण एक यंत्रणा निर्माण केलेली आहे. राज्य स्तरावर एक मराठीसाठी समिती माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली. त्यानंतर सचिवाच्या अध्यक्षतेखाली समिती आहे आणि मुख्य म्हणजे आपण ऑलरेडी मराठी भाषा समिती प्रत्येक जिल्ह्याला स्थापन केलेली आहे. त्यांच्याकडे हे धोरण दिलं आणि त्यांचे दर महिन्याला अहवाल मागितले, तुम्ही काय काम केलं, कसं केलं? तर ह्याचा विचार करून त्याच्यात होता येईल. म्हणजे प्रशासनाने थोडंसं लक्ष घातलं, त्याचे हे मीटिंग घेऊन आढावा दिला, डायरेक्शन दिले आणि झाल्या कामाचा आढावा घेतला. काम करणाऱ्या माणसाला शाबासकी, काम न करणाऱ्या माणसाला थोडंसं शिक्षा केली, तर ह्या गोष्टी होऊ शकतात. आणि ह्यासाठी संबंध समाधान पुढे आलं पाहिजे. त्यामुळे जशा विज्ञान परिषद शिक्षण संस्था आहेत किंवा आपल्या इंडस्ट्रीच्या संस्था आहेत, कॉमर्सच्या संस्था आहेत, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स आहे, त्यानंतर नॅस्कॉम सारखी आयटीची संस्था आहे, आपलं फिक्की सारखी व्यापाऱ्यांच्या उद्योगपतींची संघटना आहे. अशा लोकांनी ह्यात इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे. त्यांनी स्वतःहून केलं पाहिजे. प्रत्येक विभागाने ठरवलं की आपण मराठीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. तर आता उदाहरणार्थ कुठल्या कंपनीमध्ये फार तर वरचे सोडून द्या, परंतु अर्धकुशल आणि थोडेसे ब्लू कलर जॉब असतात. त्यामध्ये स्थानिक माणसं भरणा जास्त असतो. म्हणजे मराठी माणसं इथे जास्त आहेत. तर त्या ठिकाणी त्यांचे सेमिनार असतील, त्यांच्या मीटिंग असतील, त्यांचे काही रिफ्रेशर कोर्स असतील, ते मराठीत का होऊ नयेत? HR विभागाचा प्रमुख मराठी का असू नये? त्याला आपण म्हणतो मराठी नसेल तर दुसरा असं समजा, तर त्याच्यासोबत एक मराठी जाणार नंबर 2 चा माणूस का असू नये? आणि येणाऱ्या माणसं जेव्हा इंटरव्ह्यू घेतात, चर्चा करतात, तेव्हा तो मराठी होतो. शेवटी आज IAS ची परीक्षा आम्ही मराठीत देऊ शकतो, इंटरव्ह्यू देऊ शकतो. आता आपले भूषण गगने सारखे आज खूप वरिष्ठ अधिकारी आहेत. ते पूर्ण मराठी भाषेतून ते परीक्षा दिलेली आहे. त्यांनी इंटरव्ह्यू मराठीत दिलेला आहे आणि ते IAS झाले आणि त्यांच्या नंतर आज किती लोक IAS मराठीमधून झालेले आहेत, हे आपण पाहिलेलं आहे. तर IAS सारखी परीक्षा मराठीतून तुम्हाला मिळत असेल, तर तुम्हाला कारखान्यामध्ये किंवा त्याच्यामध्ये तर शेवटी तुम्हाला काम करायचं आहे आणि तुम्हाला ती अगदीच. भाषा कळली पाहिजे, तंत्र कळलं पाहिजे, की जे विज्ञान आहे त्या कारखान्याचं किंवा त्या मशीनचं ते मराठीत कळलं तर जाऊ शकते ना. शब्द तुम्ही वापरून भाषा मराठी असली पाहिजे. तर हे करता येईल. हे प्रत्येक ठिकाणी व्हायला पाहिजे आणि ह्यासाठी राज्य शासनाची एक प्रत्येक आमदाराची समिती असते, मराठी भाषा समिती असते. त्या समितीला खूप अधिकार असतात. ती समितीकडे जर कोण तक्रार केली की बाबा ह्या कारखान्यामध्ये ह्या धोरणानंतर असं होत नाहीये, मराठीचा वापर मुद्दाम टाळला जातो, ते आपण करता येईल. तसं आपण मराठी सक्तीचा कायदा केला इंग्रजी माध्यम शाळेमध्ये 10वी पर्यंतचा. आता त्या ठिकाणी जर कोण तक्रार केली तर त्याला दंड होतो. मग पुन्हा परवा आपल्या मंत्र्यांनी जी-आर काढलेला आहे. त्याला दंड करा किंवा पसंती शाळा बंद करा असं सांगितलेलं आहे. म्हणजे करावं. म्हणजे आपण इंग्रजी बंद करतो का? नाही. पण इंग्रजीला मराठी समर्थ पर्याय करण्यासाठी मराठी भाषा धोरण आहे. ही इंग्रजी तर हटाव. अनेकांचं खरं तर त्या भाषेमुळेच अनेकांचा कॉन्फिडन्स जातो आणि पुढे जी काही ज्ञानाचा उपयोग करायचा आहे तो मात्र होताना आपल्याला दिसत नाही. असं किमान आपण असं गृहीत धरूया की या नवीन सेगमेंटमुळे मराठी भाषा ही रोजगाराची आणि तंत्रज्ञानाची भाषाही होऊ शकते. त्यामुळे मला असं वाटतं की ती जास्त अपील होईल लोकांना. स्पष्टच नाहीये की ते हे धरणाचं वैशिष्ट्य आहे. आम्ही स्वतः मी विज्ञानाचा विद्यार्थी असल्यामुळे मी विज्ञानाचा विद्यार्थी आहे. तसाच मी मॅनेजमेंटचं व्यवस्थापन शास्त्रात आय एम बेंगळुरू MBA केलेलं आहे. आणि मी ओके. MSc केमिस्ट्री आहे. त्यामुळे मला विज्ञान आणि व्यवस्थापन ह्या दोन्हीचं बऱ्यापैकी माहिती आणि व्यवस्थापन शिकत असताना MBA करत असताना तिथं अर्थकारण शिकलेलं आहे. ही पॉलिसी कशी तयार केली जाते,
पॉलिसी कशी करता येते, धोरणं कशी बनतात, कसे बनले गेले पाहिजेत, ह्याचा अभ्यास केलाय. त्यामुळे मला हे हे ह्याचं सर्व ज्ञान किंवा बऱ्यापैकी ज्ञान आहे. त्याचा विद्यार्थी आहे किंवा मला समजू शकतं किंवा प्रश्न पडला तर मी पुस्तक वाचले, रेफर केले, तर मला त्यातून उत्तर सापडू शकतं. त्यामुळे आपण हे केले. त्यामुळे आम्ही ठरवलं की ही मराठी ज्ञान भाषा होऊ शकते. त्याचं पहिलं कारण काय, की मराठीमध्ये तुम्ही इंग्रजी माध्यमाच्या मराठी शिका, तुम्ही मराठी भाषा एक शिकलीच पाहिजे. आज 10वी पर्यंत झालेली, उद्या 12वी पर्यंत होणार आहे सक्तीची. आणि त्यानंतर कॉलेजमध्ये आता आपण नव्या शैक्षणिक धोरणाप्रमाणे केंद्राच्या आपण प्रादेशिक भाषेमध्ये अभ्यासक्रम सुरू करतो. आता आपण इंजिनिअरिंगचं मराठी सुरू केलेलं आहे. मेडिकलचं करायचं असं घोषणा केलेली आपल्या वैद्यकीय मंत्र्यांनी. तर ते देखील सुरू होणार आहे. आता पॉलिटेक्निक म्हणा, ITI मध्ये म्हणा, हे तर किमान गोष्टी ते व्हायलाच पाहिजेत. आणि जे केमिस्ट्री आहे, फिजिक्स आहे, बॉटनी आहे, हे होऊ शकतात. तर शेवटी भाषा हे माध्यम आहे. ते ज्ञान अक्वायर करायचं. आणि जेव्हा आपण आपल्या भाषेत शिकतो, तर ज्या संकल्पना असतात बेसिक, त्या तुम्हाला अधिक चांगल्या समजू शकतात. नाहीतर तुम्ही इंग्रजी शिकता, तुम्हाला कळलं तर तुम्ही फक्त हे करता, घोकमपट्टी करता आणि व्यक्त करता. आज भारतामध्ये काय, आपण इंग्रजीमधून सगळं ज्ञान केल्यामुळे आपण चांगल्या अर्थानं इमिटेटर झालेलो आहोत. आपण मूलभूत चिंतन करत नाहीत. आणि त्यामुळे नवसंशोधन आपण करत, संशोधन फक्त वापर करतोच. म्हणजे त्याचं ऍप्लिकेशन त्यामुळे आपण एक्सपर्ट आहोत, ते महत्वाचंच आहे. परंतु मुळात ते देखील तितकं महत्वाचं आहे, की स्टार्टअपमध्ये मराठीतून तुम्ही स्टार्टअप होऊ शकते, नाही असं नाहीये. ह्याला अत्यंत असंख्य किंवा असीमित अशा संधी आहेत. फक्त ह्या धोरणाचं जे तत्व आहे, आता हे केलेलं आहे, आणि किंवा हे धोरण अंतिम नाहीये. त्यामध्ये काही गोष्टी नक्की राहिल्या असतील, तर शेवटी मर्यादा असते, तर त्यामध्ये ऍड करता येईल. त्याचा रिव्ह्यू करायची एक पद्धत आहे. आणि असं आमचं एक स्वप्न आहे, की जसं केंद्र सरकार म्हणते की 2047 साली भारतात 100 होतील. तर तोपर्यंत आपले ह्या भाषा धोरणाचे 20-22 वर्ष पूर्ण होतील, 25 धोरण आहे. तर तेव्हा 2047 साली जसा विकसित भारत व्हायला पाहिजे, तसा विकसित महाराष्ट्र होईलच. आणि अगदी विकसित मराठी महाराष्ट्र व्हायला पाहिजे. हे आमचं या धोरणाचं वैशिष्ट्य किंवा उद्देश आहे, असं म्हणलं तर चालेल. अगदीच आपण आपण अशी आशा व्यक्त करूया की पुढच्या 25 वर्षानंतर मराठी जी आहे ती केवळ ज्ञान भाषा नाही, रोजगाराची भाषा नाही, तर ती भाकरीचीही भाषा होईल आणि त्यामुळे जनसामान्यात सहज ती पोहोचू शकते. हा झाला हो. शासकीय लेवलवरचा निर्णय. पण मी या निमित्ताने प्रेक्षकांनाही आवाहन करेल की मराठी भाषा जगवायची असेल तर ती केवळ व्हॉट्सअप किंवा फेसबुक याची भाषा न होता आपणही मराठी भाषेमध्ये बोलण्याचा आग्रह धरला पाहिजे. कारण आपण घराबाहेर पडलो की आपसुकपणे हिंदी किंवा इंग्लिश बोलायची जी हो. सवय आहे फक्त एकच ती ऍड मला असं करतो. वाटतं आपण नाही, एक फक्त शेवटचं एक वाक्य ऍड करणार आहे. अगदी आपण अगदी लक्षात अगदी ठेवलं पाहिजे, की आपण जिथे राहतो, तो देश नाही तर भाषा असते. लक्षात ठेवा, आपली मातृभाषा हीच आपली मातृभूमी असते. म्हणजे भाषा, देश, भाषा आणि मातृभाषा आणि मातृभूमी हे एकच आहेत. आपली मातृभूमी मराठी असली पाहिजे. आपला देश मराठी असला, राज्य मराठी असावे, देश भारतीय भाषांचा मराठी असला पाहिजे. ऑटोमॅटिक होईल तो. अगदीच हे महत्वाचं आहे. अगदीच या ह्या दृष्टिकोनातून प्रत्येक भाषा संपन्न व्हायला पाहिजे. आणि मराठीमध्ये ती अभिजात तेवढं सामर्थ्य आहे. ही ज्ञानेश्वरांची, तुकारामांची, चक्रधर स्वामींची भाषा आहे. आणि आजच्या काळामध्ये ती तंत्र कुशल भाषा झाली पाहिजे, ज्ञानाची भाषा व्हायला पाहिजे, विज्ञानाची भाषा व्हायला पाहिजे. तसे अनेक लेखक विज्ञान कथा लिहित आहेत, विज्ञान पुस्तकं लिहित आहेत. त्यामुळे हे प्रवाह झालेला आहे. ह्याला शास्त्राकडून एक पाठबळ मिळालं, आणि एक दिशा मिळाली, तर निश्चितपणे आपले आजची जी तरुण पिढी आहे, ती नक्की मराठी होईल. आणि जेव्हा आपण इंग्रजी सक्ती शाळेत सक्तीच केलेला आहे, तर त्यातून शाळेत बाहेर पडणारा प्रत्येक मुलगा हा चांगला बायलिंग्वल होतो. इंग्रजी उत्तम बोलेल, मराठी उत्तम बोलेल. जेव्हा तो असा चांगल्या अर्थानं बायलिंग्वल होईल, तेव्हा तो मराठीमध्ये देखील ज्ञान निर्मिती करू शकेल. हा खरा त्याचा भाग आहे, आशय आहे. अगदीच भाषा हे फक्त माध्यम आहे. त्यामुळे कुठलीही भाषा येत नसेल तर त्याचा न्यूनगंड बाळगू नका. मात्र हो. आपली मातृभाषा आणि असेल शेवटी तर त्याचा शेवटी मान हे ठेवण्याचं एका जर सुरुवात शेवट करायचं असेल ना, मराठी धोरण मंजूर झालेलं आहे. आपल्या सर्वांचा अभिमान भरभरून आलेला आहे. त्यामुळे आपलं जे अभिमान गीत आहे, ते 4 ओळी मी शेवटी सांगून आपल्याला अगदी अगदी धन्यवाद देऊ अगदी इच्छितो. तर आहे परवानगी?
अगदी बिलकुल. तर लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. तर आपण आज या निमित्तानं मराठीचा जयघोष करूयात, महाराष्ट्र जयघोष करूयात आणि अपेक्षा करूयात की आपल्या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांनं निश्चितपणे आपली मराठी ही ज्ञानभाषा, रोजगाराची भाषा, तंत्रविज्ञानाची भाषा, अत्याधुनिक भाषा होईल. अत्याधुनिक जगासाठी अत्याधुनिक मराठी असली पाहिजे आणि ती करण्याचं दिशा दिग्दर्शन ह्या धोरणात आहे. ते फक्त आपण तत्वतः आणि शब्दशः इन लेटर अँड स्पिरिट आपण पाळायचा प्रयत्न केला सर्वांनी, राज्य शासनाने आणि मराठी माणसांनी, मराठी संस्थांनी, तर निश्चितपणे हे होणं शक्य आहे आणि निश्चितच विकसित भारत, विकसित मराठी महाराष्ट्र होईल असे आपण अपेक्षा बाळगूया. अगदीच सर. थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात आणि आमच्या या म्हणजे या धोरणाबद्दल इतकी विस्तृतपणाची माहिती दिली. थँक्यू सो मच सर. धन्यवाद मॅक्स महाराष्ट्राला आणि तुला देखील तू खूप चांगल्या पद्धतीनं हा इंटरव्ह्यू कंडक्ट केलीस.